मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आपण असं बघणार आहोत की माधवी ही मुक्ताला म्हणत असते, मुक्ता, मी तू लग्नाला नाही म्हणत होते तरी पण मी तुझं लग्न करून दिलं. मला वाटलं तू त्या घरामध्ये खुश राहशील, पण माझ्यामुळं तुझ्या आयुष्याचं वाटोळं झालं. आणि माधवी ही मुक्ताची माफी मागू लागते. तर मुक्ता म्हणत असते, प्लीज आई, माझी माफी मागू नकोस, आणि तू तर माझ्या सुखाचाच विचार केलास ना. माधवी ही स्वतःला दोष देत असते आणि म्हणत असते, माझ्या मुलीचं मी स्वतःच वाटोळं केलं, असं म्हणत असते. खूपच रडत असते. तर मुक्ता म्हणत असते, आई, तू माझ्या सुखाचाच विचार केलास ना, आणि बघ ना, सई माऊसारखी मुलगी मला आणि कुणीतरी मला आई म्हणून आवाज देते, आणि मला काय वेगळं हवं होतं ग, मला तर हेच हवं होतं. आणि सईने मला आई म्हणून, मुक्ता आई म्हणून आवाज दिला ना, सर्व माझं दुःख पळून जातं, आणि मला तर तेच हवंय ना, आणि मला फक्त सई हवी, असं मुक्ता ही माधवीला समजावत सांगत असते आणि माधवीला शांत करत असते. तर इकडे कार्तिक हा सावनीला भेटायसाठी आलेला असतो. तर कार्तिक म्हणत असतो, वहिनी, तुम्ही तर फास्टपेक्षाही खूपच सुंदर दिसत आहात. तर सावनी म्हणत असते, तुम्ही कार्तिकराव बदलले नाही आहेत, तुम्ही जिथं तिथे हिरवं शोधण्याचा प्रयत्न करत असतात, तुमचं वाळवंटात सुद्धा ती सवय गेली नाही आहे. हे ऐकून कार्तिक मात्र थोडा घाबरतो. सावनी म्हणत असते, त्या दुबईच्या मुलीला तुम्ही कसं फसवलं आणि त्या मुलीला तुम्ही कसा धोका दिलात आणि इकडे हात वर करून इकडे आलात. तर हे ऐकून कार्तिकला मात्र थोडा धक्काच बसतो. पण सावनी मात्र सर्व काही कार्तिकला सांगत असते आणि बोलत असते. आणि इंडियामध्ये येऊन तर मुक्ताला गंडवलं आणि घरच्यांना सर्वांनाच. आणि ती मुक्ता तर बावळट 15 लाखाचे दागिने विकायला निघाली होती तुमच्यासाठी, आणि तुम्ही कार्तिकला मात्र सावनीचा खूप राग येत असतो. पण मात्र तो गपचूपपणे उभा राहतो आणि म्हणत असतो, पण वहिनी, हे सर्व काही तुम्हाला कसं माहिती. तर सावनी म्हणत असते, तर सावनी सांगू लागते की मला काही हिशोब चुकते करायचे आहेत, त्याच्यामुळे मला त्या घरातल्या सदस्यावर बारीक लक्ष ठेवावंच लागतं आणि त्या घरातल्या खबरी मिळवाव्याच लागतात. तर सावनी ही कार्तिकला म्हणत असते, तुम्ही मुक्ताला का नाही मदत करत. ती एक बिचारी एकटी पडली आहे, नवरा असूनही तिला नवऱ्याचं सुख नाही आहे. तर कार्तिक हा सावनीकडे बघतच राहत असतो. तर हर्ष सावनीला विचारत असतो, सावनी, पण हा कार्तिक नक्की आपल्याला मदत करेल ना. तर सावनी म्हणत असते, नक्कीच करेल, विचारा त्याला. तर कार्तिक म्हणत असतो, मी तुमची मदत करायला तयार आहे, पण मला जे हवंय ते मला पाहिजे. तर सावनी म्हणत असते, मला माहितीच आहे तुम्हाला काय हवंय ते. तर सावनी ही तिच्या स्वतःच्या पर्समधून पैसे काढते आणि हर्षच्या परवानगीने कार्तिकला ते पैसे देते. तर ते पैसे बघून कार्तिक मात्र खूपच खुश होतो आणि त्या पैशाकडे बघतच राहतो. तर हर्ष म्हणत असतो कार्तिकला, पण या पैशाची हवा डोक्यात जाऊ देऊ नका, जे काही काम करायचं आहे ते व्यवस्थित करा. तर सावनी म्हणत असते, हो, मी त्यांना सांगितलंच आहे ना, असा आधार द्यायचा आहे मुक्ताला की त्यांचं लग्न मोडण्याचं कारण फक्त हा आधारच असला पाहिजे. तर कार्तिक हसतच म्हणत असतो, हो, मी नक्कीच तुम्हाला जसं काम हवं आहे तसंच मी करेल, पण मला जे काही हवं आहे ते तुम्ही मला द्यायला हवं. तर इकडे मुक्ता ही घरी जायला निघते. तर माधवी खूपच रडत असते. माधवी स्वतःच्या मनाशीच बोलत असते की सागरराव तर म्हटले होते की सर्व काही मी नीट करेल, पण मुक्ताच्या मनामधलं आणि मुक्ताला खरंच परत प्रेम मिळेल का. स्वामीकडे हात जोडून म्हणत असते, स्वामी, तुम्हीच्या दोघांना परत एकदा एकत्रित आणा. तर इकडे कार्तिक टेबलवरती बसलेला असतो आणि तेवढ्यातच तिथे मुक्ता येते. तर मुक्ताला इंद्रा बघते. तर इंद्रा म्हणत असते, बघितलं का स्वाती, कोण आलंय आपल्या इथं, डॉक्टरीन आली. तर मुक्ता म्हणत असते, मम्मी, मी तुम्हाला मदत करण्यासाठीच आज लवकर आले. तर इंद्रा म्हणत असते, अगं मग सागराला पण घेऊन यायचं ना, तुझ्या मागेच तर सागर गेला. तर इंद्रा ही स्वातीला म्हणत असते, अगं स्वाती, जर हिचं लग्न जर सागराशी झालं नसतं ना, तर मी हिला घरातच घेतलं नसतं, आणि फक्त मी सागरसाठी हिला घरात घेतलं, आणि सई जर नसती ना, तर हिला मी घरात फिरकूसुद्धा दिलं नसतं. हे सर्व काही कार्तिक ऐकत असतो आणि हसत असतो. तर इंद्रा आणि सतत तिच्या आईकडेच तर पडेल असते. तर स्वाती म्हणत असते, अगं मम्मी, मी सुद्धा इथेच आहे ना. तर इंद्रा म्हणत असते, अगं स्वाती, तू किती दिवसाने दुबईहून इथे, आणि ही तर सतत तिकडेच पडेल असते, हिला घरामध्ये राहायला काय काटे टोचतात का, असं इंद्रा मुक्ताशी बोलत असते. स्वाती म्हणत असते, अगं मम्मी, राहू दे, ती दमली असेल. तर इंद्रा म्हणत असते, का दमली, ती भाज्या बनवून दमली का, मला वाटलं
असते मला वाटलं काही दिवसानंतर ती मासे बनवायला शिकेल, पण काहाचं काय मला सर्व काही करावं लागते। तर स्वाती म्हणत असते मम्मी तू जाऊन बस बरं, मी सर्व काही करते। पण कार्तिक मात्र सर्व काही यांची मजा बघ आणि मुक्ता इकडे रडतच रूममध्ये येते आणि मुक्ताला इंद्राचं सर्व काही बोलणं आठवतं आणि इंद्राला खूप वाईट वाटतं आणि परत मुक्ताला सागरचं बोलणं आठवतं आणि मुक्ता ही खूपच हतबल होऊन रडत असते आणि डोक्याला हात देऊन बसलेली असते। त्याच गोष्टीचा फायदा घेऊन कार्तिक हा मुक्तासाठी निंबू पाणी घेऊन येतो आणि ते निंबू पाणीचा ग्लास बाजूला ठेवून मुक्ताच्या जवळ बसण्याचा प्रयत्न करत असतो आणि मुक्ताशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असतो। तर मुक्ता म्हणत असते कार्तिकला तुम्हाला काही हवंय का? तर कार्तिक म्हणत असतो हो हवंय ना, मला तुमचा हसू हवाय। मी त्या दिवशी होळीत बघितलं काय झालं ते आणि सर्व काही कार्तिक हा सागरला दोष देऊ। तर कार्तिक हा मुक्ताचा हातात हात घेत म्हणत असते एवढी सुंदर सुशिक्षित आणि मुलगी आणि एवढी बायको सुंदर मिळाली, पण सागरला त्याची किंमतच नाही। तर मुक्ता ही तिथून उठण्याचा प्रयत्न करत असते आणि कार्तिकला लांब होण्यासाठी सांगत असते। तर कार्तिक परत मुक्तासाठी निंबू पाणी घेऊन येते। तर मुक्ता म्हणत असते ते जर मम्मीला कळालं ना तर मम्मी तुम्हालाच ओरडतील। तर कार्तिक म्हणत असतो म्हणजे तुम्हाला माझी सुद्धा काळजी आहे। तेवढ्यातच तिथे सई येते। तर मुक्ता ही सईला बोलण्यासाठी जाते आणि कार्तिक मात्र मुक्ताचा हात मागून पकडणारच तेवढ्यातच सई बघते। तर सईला सुद्धा कार्तिकचं वागणं हे चांगलं वाटत नाहीये। तर कार्तिक तिथून गेल्याच्या तर मुक्ता ही तिचं सर्व काही दुःख बाजूला सारून सईला विचारत असते काय झालं सई माऊ? तर सई म्हणत असते अगं मुक्ताई आज मी डबा खाल्लाच नाही। तर मुक्ता म्हणत असते का सांडला का? तर सई म्हणत असते अगं नाही, पण आज डबा माझ्या फ्रेंडने खाल्ला आणि त्या माझ्या फ्रेंडला तुझ्या हातची पुरणपोळी खूप आवडली। तेवढ्यातच तिथे सागर येतो आणि सागर सईचा आणि मुक्ताचं बोलणं ऐकत असतो। तर सागर मनाशीच म्हणत असतो आज काहीही झालं तरी मला मुक्ताशी बोलावंच लागेल आणि त्यांना मनवावंच लागेल, यासाठी मला सईची मदत घ्यावी लागेल। असं म्हणतच कार्तिक रूममध्ये जातो आणि म्हणत असतो सई मला तुझ्याशी बोलायचं आहे। सागर सईला म्हणत असतो मला मुक्ताच्या चेहऱ्यावरचा हसू परत आणायचा आहे आणि त्याच्यासाठी मला तुझी मदत हवी। तर सई म्हणत असतो मी मदत करायला तयार आहे, पण तुम्ही मला आणि मुक्ता आईला या विकेंडला फिरायला म्हणजे शॉपिंगला घेऊन जायचं आहे। तर सागर हो म्हणत असतो। तर इकडे सावनी ही सर्व पेपर अस्तव्यस्त पडलेले असतात आणि सर्व पेपर बघत असते आणि मनाशीच म्हणत असते हा या सागरने मला 4 वाजता बोलवलं का? हा मला मुद्दाम त्रास देण्यासाठीच हे सर्व काही करत आहे आणि याचा टाईम मला तर नक्कीच कधी ना कधी याचा बदला मला घ्यायचाच आहे असं म्हणत असते। तेवढ्यातच तिथे सावनीला म्हणत असतो मम्मा तू ते घर का सोडलं बरं? कारण जेव्हा मी त्या घरामध्ये गेलो तेव्हा सर्वजण खूप खुश होते आणि जेव्हा मी त्या घरातून परत वापस आलो तेव्हा सर्वच जण खूपच नाराज होते आणि जेव्हा तू त्या घरातून बाहेर पडत होतीस तेव्हा कोणीही तुला अडवलं नाही का? तर सावनी ही आदित्यवर चिडतच म्हणत असते जा बरं, मला असे काहीही प्रश्न विचारू नकोस आणि जा आणि TV बघ। तर आदित्य मात्र खूपच रडत असतो आणि तिथून निघून जातो। तर इकडे सई सर्वांना आवाज देऊ लागते आणि सर्वच जण बाहेर येतात। तर इकडे सागरने सर्वांसाठी आईस्क्रीम आणलेली असते। तर सई म्हणत असते पप्पाने सर्वांसाठी आईस्क्रीम आणले असते, आज आपल्या इथे आईस्क्रीम पार्टी आहे। तर मुक्तासुद्धा येते। तर मुक्ता म्हणत असते मला आईस्क्रीम खायची नाही आहे, मला सर्दी झालेली आहे। तर सर्वच जण मुक्ताला आग्रह करत असतात पण मुक्ता मात्र आईस्क्रीम खात नाही। तर कार्तिक मात्र सर्वांसमोर नाटक करतच स्वातीला आईस्क्रीम भरवत असतो आणि मुक्ताला फोटो काढण्याचं सांगत असतो। तर इकडे सई ही आग्रह करत असते मुक्ता आई तू पण पप्पाला आईस्क्रीम भरव ना। तर सईच्या आग्रह खातं मुक्ता ही सागरला आईस्क्रीम भरवत असते। आणि सई ही कोमलला फोटो काढण्यासाठी सांगत असते आणि कार्तिक मात्र त्या दोघांकडे खूपच राग बघत असतो। तेवढ्यातच सागरसुद्धा मुक्ताला आईस्क्रीम भरवणारच। तर मुक्ता म्हणत असते नाही मला सर्दी झाली आणि तिथून निघून जाते। इंद्रा म्हणत असते झालं हिचं सुरू, माझ्या मुलाच्या आयुष्यात सुख म्हणजे काहीच नाही आहे असं म्हणत असते। तर सागरलाही खूपच वाईट वाटलेलं असतं। तर पुढील भागामध्ये मुक्ता ही घरामध्ये येताच लाईट गेलेली असते। तर मुक्ता ही अंधारामध्येच घरामध्ये आलेली असते। तर कार्तिक हा त्या अंधाराचा फायदा घेऊन मुक्ताच्या जवळ येतो आणि मुक्ताला मागून घट्ट पकडतो। तर लाईट आल्याच्या नंतर मुक्ता ही कार्तिकला जोरात ढकलून देते आणि मुक्ता कार्तिकला बघून तर मुक्ताला खूपच शॉक बसतो। तर अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब